नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 5 जुलै रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची फाट्या कशा आहेत, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. मी चेतन जगताप, सासवड. दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होत आहे? संत सोपान काका पालखी प्रस्थानाच्या कार्यक्रमानिमित्त मैदान आयोजित केलेले आहे. बरं. दिनांक 5 रविवार 5 तारखेला मैदान आयोजित केलेले आहे. बरं. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे, कसं आहे? ओपनचं मैदान आहे. बरं. त्याचबरोबर दादा, मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? 1-2 दिवसात परवानगी मिळेल सगळ्यांना. बरं. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली? हो, सगळ्या अधिकाऱ्यांकडून पाहणी झालेली आहे मैदान. बरं. 2 दिवसांनी आम्हाला सोशल मीडियावरती परवानगी पाहायला मिळेल. बरं. त्याचबरोबर दादा, हे मैदान कुठे संपन्न होणार आहे? सासवडची आपली सगळ्यांना प्रचितीत असणारी वाघडोंगराची फाटी, त्या फाटीवर मैदान होणार आहे संपन्न. बरं. मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम क्रमांक 61,000 आहे, द्वितीय 51, तृतीय 41, चतुर्थ 31, पंचम 21, सहावा 11, सातवा 10 आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 1,000 रुपये बक्षीस ठेवलेले आहे. बरं. प्रवेश फी किती आहे दादा? 700 रुपये प्रवेश फी. बरं. हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, नियमाटीनुसार, संघटनेच्या नियमाटीनुसार मैदान पार पडेल. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये नियमावली जाहीर केली, त्याच्यामध्ये मैदान सुरू असताना जर त्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि काय कारण असतो जर मैदान रद्द करावं लागलं, ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने बक्षीस वाटपाची नियमावली सांगितली, त्याच पद्धतीने इथं बक्षीस वाटप केलं जाईल का मैदान जर पावसामुळे रद्द झालं तर? मैदान पावसामुळे जरी रद्द झालं तरी त्याच पद्धतीने जे संघटनेने नियम घालून दिलेले पावसाचे, त्या पद्धतीने बक्षीस वाटप करण्यात येईल. हे संपूर्ण मैदान पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर आणि कोकण विभाग या अंतर्गतच होईल का? हो, त्याच अंतर्गत मैदान. बरं. त्याचबरोबर दादा, मैदानाचे लॉट कधी काढले जातील? मैदानाचे लॉट आदल्या दिवशी काढले जातील. बरं. किती तारखेला? 4 तारखेला. 4 तारखेला. किती वाजायच्या आतमध्ये लॉट काढून PDF जाहीर केली जाईल? 9, 9:30, 10 वाजेपर्यंतच्या आतमध्ये PDF सगळ्या सोशल मीडियावर पडेल. सोशल मीडिया. त्याचबरोबर आपण पाहतोय आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, जुलै महिन्यातलं मैदान आहे, त्यामुळे या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट आपल्यामार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपवरती जाहीर केल्या जातील? हो, आदल्या दिवशीपर्यंत सगळे अपडेट व्हॉट्सअपवरती येऊन जातील. बरं. त्याचबरोबर दादा, या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून दानावडे बाप्पू आणि कालिदास अप्पा गाठी 2 झेंडा पंच पाहणार आहेत. बरं. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. बरं. त्याचबरोबर ती या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन मयूर तळेकर करणार आहेत. बरं. आणि तुषार नाळे. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? फाटीची तर व्हिडिओ आता तुम्ही टाकणारच आहे, कशी फाटी झाली काय, फाटीची काहीच अडचण नाही आहे. बरं. मैदान तयार आहे. बरं. पावसाचं जरी त्यावेळेस काय झालं तरी आपण ते संघटनेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे करणार आहे, पण जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती राहील. चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि एक यशस्वी असे मैदान आयोजक, ते म्हणजे गोटू भैया उर्फ संकेत भैया जगताप आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा या वाघडोंगराच्या फाटीवरती दिनांक 5 जुलै रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे, तर कशा पद्धतीने आता फाटीची स्थिती आणि पावसाची इथली स्थिती काय? आज 1 तारीख आहे. आजपर्यंत तर आता व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गाडी मालकांना कळणार आहे. आजपर्यंत फाटीची स्थिती आणि परिस्थिती दोन्ही योग्य आहे. जर बाबा नाही पाऊस झाला तरी आपण 4 तारखेला दुपारपर्यंतच अपडेट देणार आहे. कुठल्याही गाडी मालकाचं आपण नुकसान होऊन देणार नाही. बरं. आता फाटीला काय म्हणजे नुकसान होणार म्हणून काय करण्यात आलंय सध्या? फाटीला आता काय केलंय, वरून आपण सगळी लेवल केलेली, मध्ये एक चारी टाकलेली आहे का, आता वरून जे डोंगराकडून येणार पाणी ते चारीपर्यंतच आडावं आणि साईडने निघून जावं, ह्यासाठी चारीची सुविधा केलेली आहे. बरं. त्याचबरोबर आता ओपनचं मैदान घेत आहे, त्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे? 900 फूट पल्ला ठेवलाय. बरं. आणि आता ही नवीन बैलगाडी मालकांसाठी माहिती म्हणून, तर मैदानाचं रान कसं आहे? मैदानाचं रान मातीचं आहे आणि उराटीचं आहे. उराटीचं आणि मातीचं आहे. परफेक्ट टेपने मोजून 900 फूट पल्ला ठेवण्यात येईल. 900 बरं. खाली सुट्टीला पट्टी आहे का? हो, सुट्टीला पट्टी. बरं. त्यानंतर तिथं कॅमेरा आहे? हो आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2. बरं. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असतात? 50% बॅरिकेड. बरं. त्याचबरोबर ती
ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो करण्यात आलेली त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे. बरं. आता पाहतोय आपण ठिकठिकाणी आता पाऊस हजेरी लावतोय, पावसाळ्याचेच दिवस आहेत, त्याच्यामुळं बैलगाडी मालकांना आपण सूचना काय करताल? पावसाचे दिवस असल्यामुळे यातने आपले सर्व बैलगाडा मालकांनी आपल्या बैलांसाठी ताडपत्री तळवट ह्याची सुविधा घरने येतानाच घेऊन या आणि वेळोवेळी सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल ह्याच्यावरती अपडेट राहा किंवा जे अपडेट पडेल ते बघा आणि जे अधिकृत अपडेट येईल त्यानुसारच पुढचं मग त्यांनी त्या पद्धतीने तयारी करायची. जे मैदान रिपोर्टर या लाईव्हवर जे अपडेट येईल ते अधिकृत धरून त्यानुसार तयारीत राहा. बरं. त्याचबरोबर दादा आता हे तुम्ही ओपनचं मैदान घेताय, तर ओपनच्या मैदानाच्या संदर्भातली नियमावली म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जी नियमावली घालून दिलेली आहे ओपनच्या मैदानाच्या संदर्भातली, तर त्याच पद्धतीने हे मैदान पार पडेल का? संघटनेचे जे नियम आहेत त्या सर्वच्या सर्व नियमांना धरूनच हे मैदान पार पडेल. अनलिगल कुठल्याही परत म्हणजे काही तसलं चालणार नाही अजिबात. बरं. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, तसलं काही नाही होणार. बरं. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो करण्यात आली. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आलेली आहे. बरं. त्याचबरोबर ती या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार दिवसभर. बरं. त्याचबरोबर ती पावत्याच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना काय सूचना कराल तुम्ही? पावत्यांच्या तर संघटनेने जो नियम घालून दिलेला आहे 2 पावत्यांचा, तर बैल मालकाला 2 पावत्या नोंद करता येणार आहेत. ओपनचं मैदान आहे, बैल मालक 2 पावत्या नोंद करू शकतो, पण ती कशी किंवा एक स्वतःच्या नावाने आणि बैल आणि दुसरी पावती आपल्या पहिरेकराच्या नावाने, म्हणजे याचं एकदा पहिलं नाव एकदा तुमचं पहिलं नाव, अशी बैल मालक 2 पावत्यांची नोंद करू शकतो. बरं. म्हणजे एक पैरे करायची आणि एक मालका स्वतःच्या जे आहे ते आलटी पलटी फक्त. बरं. तर त्याच्यामध्ये काय त्रुटी आढळल्या तर काय सांगाल तुम्ही? काय आता काय झालंय, संघटने नियम आत्ता घालून दिलेले आहेत, निर्बंध एक 15 दिवस झाले. थोडीशी सवय लागतपर्यंत गाड्या मालकांना वेळ जाणार आहे, त्या हिशोबाने पण तरीही सर्वांनी नियमांचं पालन करा आणि व्यवस्थित पावत्या नोंद करा. बरं. त्या पद्धतीनेच पावत्या नोंद केल्या जातील. बरं. त्याचबरोबर दादा आता ओपनचं मैदान घेत आहे त्याच्यामुळे गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला जर सामना झाला तर आपण पुढे चाल देणार आहे. बरं. त्या अशाच प्रकारे जर सेमीफायनलला सामना झाला तर कशा प्रकारचा निर्णय असणार आहे? सेमीफायनलला आपण 2 सेमी वेळ देणार आहे, एक तर संगनमत किंवा मग संघटनेच्या नियमानुसार कमिटी चिठ्ठी टाकल, ज्याची निघाल तो पळेल. बरं. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल आणि संघटनेच्या नियमानुसार ड्रायव्हर बरोबर जी काही कारवाई ती योग्य केली जाईल. बरं. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल? काही नाही मिळणार. बरं. त्याचबरोबर ती दादा लॉबी टचचा निर्णय कसा असेल? तासपलटी म्हणजे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने लॉबी टचचा निर्णय घेतला आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर ना? बरं. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीचा कशा पद्धतीने नियम असणार आहे? संघटनेच्या नियमानुसार खाली पट्टीच नियम, सगळं संघटनेच्या नियमानुसार. बरं. त्याचबरोबर ती आपण पाहतोय की आता पावसाळी मैदान आहे आणि तुमचं मैदान असलं की गाड्यांची मोठी संख्या होत असते आणि मैदान लवकर उरकण्यासाठी पावसाच्या अगोदर आटोपण्यासाठी काय कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणार? हे पहिलंच पावसाळी मैदान आहे या भागामध्ये जुलै महिन्यात. हे जुलै महिन्यात पहिलंच मैदान आपण घेतोय. 4 तारखेला गाड्यांची आपण नोंद पूर्ण करणार आहे, म्हणजे एक 8 वाजेपर्यंत नोंद घेणार आहे. 4 तारखेला आपण लॉट काढून 5 तारखेला सकाळी पावसाचे दिवस असल्यामुळे सकाळी 8 वाजता आपले पहिले 10 गट खाली पळणार आहेत. ह्या हिशोबाने बैलगाडा मालकांनी तयारीत यायचं किंवा राहायचं. बरं. त्या पद्धतीने राहील. बरं. त्याचबरोबर ती आपण आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? आता आव्हान एवढंच करतोय की लवकरात लवकर, आज 4 दिवस आहेत, लवकरात लवकर आपली पावती नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा. शेवटच्या दिवशी बैलगाडा मालकांच्या चुकीमुळं पावत्यांचा लोड येतो आणि मग लॉट निघायला जरा उशीर होतोय. बरं. त्यामुळं आपल्या लवकरच पावती नोंद करा आणि सहकार्य करा. चालतंय. धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. मी निलेश कटके भिवरी. बरं दादा, तुम्ही आता या मैदानावरती फेरे टाकायला आला होता, तर काय सांगाल कसं काय आत्ता मैदानाची स्थिती काय? आज तारीख आहे 1 जुलै. जे 5 तारखेला मैदान होणार आहे वाघडोंगरा फाटीचं, त्या फाटी एकदम क्लिअर आहे. आता आम्ही फेऱ्या टाकण्यासाठी झालेले आहे आणि आहेत आमचे 2 ड्रायव्हर, शुभम ड्रायव्हर आणि सोन्या ड्रायव्हर. काय स्थिती दोघांना सांगा, कशी काय स्थिती आत्ता सध्याच्या घडीला पाठी? काय बैल पळण्यासारखी पळण्यासारखी आहे. बरं. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना आपण? मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलगाड्याची शोभा वाढवावी आपल्या. चालते. धन्यवाद दादा.